राहुळ घाटात 3 वाहनांचा विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारंवार अपघात, नागरिकांमध्ये संताप। दिनांक 21 फेब्रुवारी राष्ट्रीय मुंबई-आग्रा महामार्गावर राहुळ घाटात आज सकाळी 7:30 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने घाट उतरताना त्याने आयशर वाहन MH15 JW 3813 ला मागून जोरदार धडक दिली। त्यामुळे आयशर वाहनाची गती वाढून पुढे असलेल्या एर्टिगा कार MH43 BX 2305 ला धडक बसली। या कारमध्ये 2 लहान मुले आणि महिला होत्या, मात्र त्यांना किरकोळ दुखापती झाल्या असून ते थोडक्यात बचावले। याच ठिकाणी काल संध्याकाळी HP गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक MH15 EG 7347 अपघातग्रस्त झाला। सदर ट्रक जागेवरच उभा असताना पुन्हा एकदा अपघात झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होता। जर गॅस गळती झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता। अपघातानंतर चांदवड पोलीस आणि महामार्ग देखभाल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक तात्पुरती थांबवून सुरळीत करण्यात आली। या भागात वारंवार अपघात होत असून प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे। शालेय विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी या मार्गावरून रोज प्रवास करतात। अशा घटना घडल्या जबाबदार कोण, असा प्रश्न आता नागरिक करत आहेत। महामार्ग प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा स्थानिक नागरिक आक्रमक भूमिका घेतील असा इशारा देण्यात आलाय। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। आमच्या आयसर गाडी भावाची गाडी आहे। सकाळी ती सध्या तरी समजा 6:30-7 वाजेच्या दरम्यान चांदवड निघाली गाडी। इथं आल्यानंतर हे पुढे एक गाडीचा रात्री ॲक्सिडेंट झाला होता। HP गॅसची गाडी, त्याने पुढची गाडीने ब्रेक मारल्यानंतर ती गाडीचा ॲक्सिडेंट झाला। वन साईड चालू होती, आमची गाडी येत होती। आमच्या गाडीची पुढे एक एर्टिगा होती, त्याच्या पुढे एक ट्रॅक्टर होता। ट्रॅक्टर सुरू असल्यामुळे त्या एर्टिगावाला त्याच्या मागे होता, एकच लाईन चालू होती, तर त्याच्या मागे आमची आयसर गाडी होती। पाठीमागून जो ट्रेलर आला तो मोठा ट्रेलर आहे, तो तिथं दिसत असेल तुम्हाला समोर। हां, तर ते ट्रेलर मोठा ट्रेलर होता, त्याचे ब्रेक लागले नाही। ब्रेक नाही लागल्यामुळे त्याने आमच्या गाडीला मारलं। आमच्या गाडीने परत त्या एर्टिगाला, तिथं बरं झालं परमेश्वराची अल्लाची कृपा झाली का ते जे एर्टिगामध्ये ना एक परिवार होता, लहान लहान मुलं होतं त्याच्यात, पण ते त्याची कृपा झाली का ते कोणाला काही लागलं नाही, जीवितहानी झाली नाही। पण हे रोजचं झालेलं आहे साहेब। हे आपल्या माध्यमातून मी कळवू इच्छितो यांना, हे घाटाचा काहीतरी यांनी हे काहीतरी काम करायला पाहिजे, मार्ग लावायला पाहिजे। दररोज काही ना काही ऍक्सिडेंट इथं आहेच, कारण मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जात असतात, चांदवड सारख्या नेहमी शाळेत। आणि या ठिकाणी अशा जर अनेक गोष्टी अशा घडत असतील, नेहमीच आहे 8 दिवस झाले का 4 दिवस झाले का 2 दिवसाने हा अपघात होत असतो। आणि काय नक्की तुम्हाला विषय काय, घाट नेमकं कशा पद्धतीने आहे, काय चुकीचं आहे का, काय नक्की हे तर सगळ्यांच्या समोरच आहे। रोज जर ऍक्सिडेंट होत आहे तर त्याच्यात काही ना काही चूक आहेच, कारण वरतून गाडी येताना स्पीड मध्ये येते आणि अचानक ब्रेकर आणि टर्न आहे, ब्रेकरवरती गाड्याला ब्रेक मारते, ज्याचे ब्रेक लागते ते थांबून जाते, ज्याचे नाही लागते, मोठ्या वाहनांचे ब्रेक लागत नाही आणि बरेचशा गाड्याला न्यूट्रल मध्ये उतरत्या इथं। परंतु अजूनही आपण जर बघितलं तर वेळोवेळी माध्यमातून ह्या गोष्टी बाहेर गेलेल्या आहेत। अजूनही प्रशासन निद्रा अवस्थेत आहे, कोणीच याकडे दुर्लक्ष, म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष आहे प्रशासनाचं। या बाबतीत प्रशासनावर काय बोलणार? प्रशासनावर बोलायचं आहे तर सगळ्यांच्या समोरच आहे, लाईव्ह जी परिस्थिती आहे, त्यांनी याच्यावर काहीतरी करायला पाहिजे, तोडगा काढायला पाहिजे, कारण ते त्यांच्या हातात आहे, आपल्या तुमच्या हातात आहे नाही। त्यांनी याची काळजी घ्यावा आणि लोकांचे जीव अजून निष्पाप लोकांचे जीव नाही जाणार याची त्यांनी काळजी घ्यावा, बरं का साहेब। खूप खूप धन्यवाद। धन्यवाद सर।